एक छोटेसे पाऊल बदलू शकते आयुष्य. लेखक रॉबर्ट मॉरर. आता ऐका संपूर्ण पुस्तक फक्त मराठी ऑडिबलवर. अतीव प्रेमाने केलेल्या लहानसहान गोष्टी आपण किती काम करतो, आपण किती देतो, यापेक्षा काम करताना आणि देताना आपण त्यात किती प्रेम ओततो हे मोलाचे असते. कारण देवासाठी काहीच लहान नसते. मदर तेरेसा. प्रस्तावना. बदल कठीण असतो हा समज इतका सर्वसामान्य झाला आहे की तो प्रत्यक्षात बरोबर आहे की नाही याचा आपण विचारच करत नाही. आपल्यापैकी बहुतेकांना बदल कठीण वाटण्याची कारणेही तितकी सबळ असतात. उदाहरणादाखल नव्या वर्षाचे संकल्पच घ्या ना. जवळपास प्रत्येक वेळी हे संकल्प अयशस्वी ठरतात. सामान्य अमेरिकन माणूस तेच ते संकल्प सलग 10 वर्षे करूनही त्यात यशस्वी होत नाही. संकल्प केल्यानंतर पुढील 4 महिन्यांमध्येच त्यापैकी 25% संकल्प बारगळतात आणि ज्यांचे संकल्प यशस्वी होतात त्यांनाही तत्पूर्वी 5 ते 6 वेळा आपल्या संकल्पांवर पाणी सोडावे लागलेले असते. व्यवसायामध्ये संघटनात्मक बदल करणेही कठीण असल्याचे मानले जाते. व्यवसायविषयक लोकप्रिय पुस्तकांमध्ये आडमुठ्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी 5-6 जलद उपाययोजनांविषयी व्यवस्थापकांना प्रवचन दिलेले असते. बहुतांश वेळा अशी पुस्तके ही व्यावसायिक बोधकथेचे रूप घेतात. त्यातील सोप्या सुलभ कथांमध्ये तात्पर्य सांगण्यासाठी छान छान प्राण्यांचे रूपक वापरलेले असते. त्यापैकी काही पुस्तके तर विक्रमी खपाची ठरली आहे. उदाहरणार्थ जॉन कॉटर यांचे आवर आइसबर्ग इज मेल्टिंग हेच पुस्तक घ्या ना. कर्मचाऱ्यांना बदलासाठी प्रेरित करण्याकरता त्यांना आणीबाणीजन्य परिस्थितीची संकट असल्याची जाणीव करून द्या, अशा प्रकारचे शहाणपणाचे बाळकडू हे पुस्तक पाजते. मात्र वस्तुस्थिती या लोकप्रिय मतप्रवाहाच्या अगदी विरुद्ध आहे. बदल वैयक्तिक असो वा व्यावसायिक, तो इतका क्लेशदायक त्रासदायक असला पाहिजे असे नाही. त्याचप्रमाणे बदल अंमलात आणण्यासाठी व त्याद्वारे अर्थपूर्ण कृती करण्यासाठी स्वतःला तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना भीतीदायक धक्के देण्याची क्लुप्तीच वापरली पाहिजे असेही नाही. पुढील पानांमध्ये तुम्ही जे काही वाचणार आहात त्यामुळे बदल कठीण असतो ही तुमची समजूत नाहीशी होईल. तसेच व्यक्ती किंवा संस्थांना आपण ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये येणारे अडथळे परिणामकारकरित्या कसे दूर करावेत याचेही मार्गदर्शन मिळेल. बदल हा केवळ भयंकर परिस्थिती उद्भवल्यानंतरच तिला दिलेला प्रतिसाद म्हणून घडत नसतो हे सुद्धा तुम्हाला शिकता येईल. कायझेन या पद्धतीचा वापर किती प्रभावीपणे करता येतो हे या पुस्तकामध्ये दाखवण्यात आले आहे. कायझेनद्वारे छोट्या छोट्या मार्गांनी मोठी उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतात. कायझेन या प्राचीन तत्त्वज्ञानाचे यथोचित वर्णन ताओ ते चिंगने एका वाक्यामध्ये केले आहे. तो म्हणतो, हजारो मैलांचा प्रवास एका लहानशा पावलाने सुरू होतो. कायझेन हे पुरातन तत्त्वज्ञान असले तरी आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्येही ते अंमलात आणणे व्यवहार्य आणि तितकेच प्रभावी आहे. कायझेनच्या 2 व्याख्या आहेत. अगदी छोट्या छोट्या कृतींमधून एखादी सवय, प्रक्रिया किंवा उत्पादनात सुधारणा घडवता येते. लहानसहान क्षणांमधून नवी उत्पादने व नव्या शोधांची प्रेरणा जागृत करता येऊ शकते. ज्यावेळी मानवी मेंदूमध्ये बदलाविषयी अनुकूल भावना तयार होतात तेव्हा बदल किती सोपा असतो हे मी तुम्हाला दाखवून देईल. छोट्याशा कृतींमधून मोठ्यात मोठी स्वप्ने साकार करता येऊ शकतात याची उदाहरणे तुम्ही स्वतः पाहाल. कायझेनचा वापर करून तुम्हाला धूम्रपान, अति खाद्य सेवन यांसारख्या वाईट सवयींपासून सुटका करून घेता येईल. तसेच व्यायाम, नवनिर्मिती यांसारख्या चांगल्या सवयी तुम्ही आत्मसात करू शकाल. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळण्याचे मार्ग कोणते, त्यांना अधिक चांगल्या कामासाठी उद्योग कसे करावे हे तुम्हाला शिकता येईल. परंतु तत्पूर्वी
बदलांबाबत आढळणाऱ्या काही सामान्य धारणा ज्या वर्षानुवर्षे आपल्या मार्गात अडथळा बनल्या आहेत, त्यांना कायझेनच्या मदतीने किती सहजपणे दूर करता येऊ शकते हे आपण तपासून पाहूया. मिथक 1. बदल कठीण असतो. मिथक 1. बदल कठीण असतो. बदल किती सोपा, कमी वेळात होणारा, स्वनियंत्रण आणि थोडीशी शिस्त बाळगल्यास सहज होऊ शकणारा असतो. याचे आपण केवळ एक उदाहरण पाहू. दिवसातील बराचसा वेळ एकाच ठिकाणी बसून असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा व अकाली मृत्यू ओढवण्याचा धोका अधिक असतो. हे मागील काही वर्षांमध्ये झालेल्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. परंतु यातील विरोधाभास हा की 6 तास किंवा त्याहून अधिक काळ एके ठिकाणी असणाऱ्या लोकांनी 1 तास जिममध्ये व्यायाम केला तरी त्यांना असलेल्या हृदयविकाराचा धोका कमी होत नाही, असेही मेयो क्लिनिकने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. म्हणजेच आपल्याला व्यायामाबद्दल जी माहिती आहे असे आपल्याला वाटते त्याच्या पूर्णपणे विरुद्ध परिणाम येथे दिसून येतात. कारण येथे मुद्दा व्यायाम नसून एकाच ठिकाणी विना हालचाल फार वेळ बसणे हा आहे. आपण ज्यावेळी एके ठिकाणी बसतो त्यावेळी आपले स्नायू निष्क्रिय अवस्थेत जातात. परिणामी आपल्या रक्तातील चरबीचा वापर करणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा शरीरामध्ये प्रवाह थांबतो. त्याचप्रमाणे आपली चयापचय क्रिया व कोलेस्ट्रॉल निर्मितीचा वेगही मंदावतो. या निष्कर्षांमागील स्पष्टीकरण असे की आपल्या शरीरातील प्रवाह हा गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास हृदयाचे कार्य मंदावते, रक्ताभिसरण कमी होते, स्नायू कृश होतात आणि हाडांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या भीतीदायक अवस्थेवर कायझेन हे सोपे उत्तर आहे. केवळ बसल्या जागेवर उठून उभे राहिल्यामुळे चयापचय क्रियेचा वेग दुपटीने वाढतो. थोडेसे अंतर चालून गेल्यामुळे तर हा वेग दुपटीपेक्षा अधिक होतो. त्यामुळे या गोष्टीचे तात्पर्य असे की एकाच वेळी फार काळ बसल्यामुळे आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्यांवरील प्रतिबंधक उपाय दररोज 1 तास जिममध्ये घालवण्या इतके कठीण किंवा आवाक्याबाहेरचे नाहीत. किंबहुना ते खूप छोटे आणि सहज करता येण्याजोगे आहेत. आपल्या जागेवरून दर 1 तासाने उठणे, थोडेसे अंतर चालणे, जराशी हालचाल करणे इतकेही आपले शरीर योग्यरित्या कार्यरत राहून देण्यासाठी पुरेसे आहे. सध्याच्या काळात आयमॅक्स चित्रपटगृहांमधील चित्रपट असो, मॅकडॉनल्डमध्ये मिळणारे सुपरसाइज मील असो अथवा स्वतःच्या बाह्य रूपाचा संपूर्ण कायापालट असो, मोठे म्हणजे चांगले ही समजूत रूढ झालेली दिसते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे बदल घडू शकतात यावर विश्वास ठेवणे थोडेसे कठीण असले तरी वास्तवात मात्र असे घडू शकते. मिथक 2. बदल घडवण्यासाठी किती मोठी पावले उचलली यावर अपेक्षित परिणामांचे आकारमान अवलंबून असते. त्यामुळे मोठे बदल अपेक्षित असल्यास पावलेही मोठीच हवीत. व्यवसायविषयक अनेक लेखांमधून दिली जाणारी आणि सर्वत्र स्वीकारली गेलेली ही शिकवण आहे. पैंज लहान असो वा मोठी, टिकून राहण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी परिवर्तन हा एकमेव पर्याय आहे. व्यक्तिगत आयुष्यामध्येही आपण बऱ्याचदा मोठ्या बदलांच्या आशेने संपूर्ण आहार नियमन, अवघड व्यायाम पद्धती यांसारख्या मोठ्या पैंजांवर पैसे लावतो. परंतु अशा प्रकारचे आहार नियमन अथवा व्यायामामध्ये सातत्य राखण्यास बहुतांश वेळा अपयश येते. कारण त्यासाठी ज्या प्रचंड इच्छाशक्तीची गरज असते तेवढी इच्छाशक्ती काही काळानंतर राहतेच असे नाही. आता हेच पहा की गेली कित्येक वर्षे अमेरिकन हृदयरोग संघटनेकडून आठवड्यातील किमान 5 दिवस 30 मिनिटे नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा सल्ला अंमलात आणण्या इतका वेळ असेल किंवा ज्यांचे मालक आपल्या कर्मचाऱ्यांना व्यायामासाठी अतिरिक्त 30 मिनिटे देण्या इतके उदार असतील अशी कोणतीही व्यक्ती माझ्या माहितीत तरी नाही. सुट्टीचे दिवस सोडले
तर रोजच्या कामाच्या धबडग्यात जिममध्ये जाऊन कपडे बदलून व्यायाम करून अंघोळ करून पुन्हा आवरून मग कामाच्या ठिकाणी जाण्याइतका वेळ कोणाकडे असेल? आता मेयो क्लिनिकने काढलेले निष्कर्ष पहा. त्यांच्या मते दिवसभरात केलेल्या साध्या हालचालींमुळेही आरोग्यामध्ये लक्षणीय बदल घडू शकतात. पेडोमीटरमधील नोंदीच्या आधारे त्यांना हे आढळून आले की ज्या व्यक्ती कधीही जिमची पायरी चढल्या नाहीत, परंतु ज्यांनी दिवसभरातील हालचाल खूप आहे, त्या व्यक्ती सडपातळ असतात. अशा व्यक्ती फोनवर बोलत असताना एकीकडे येरझाऱ्या घालत असतात. दुकानापासून काही अंतरावर कार ठेवून उर्वरित अंतर चालत जातात आणि स्थूल व्यक्तींच्या तुलनेत दिवसातील अधिक काळ उभ्या राहतात. या सहज होणाऱ्या हालचालींमुळेही दिवसाला सुमारे 300 कॅलरीजचा फरक पडतो आणि वर्षभराचा विचार केल्यास तब्बल 30 पाऊंड. कायझेनच्या दृष्टिकोनातून या उदाहरणांचा निष्कर्ष काय सांगतो? कमी व्यायाम करण्यापेक्षा अधिक व्यायाम करणे चांगले असले तरी थोड्याशा व्यायामामुळेही फरक पडतो. तैवानमध्ये 4,16,000 प्रौढ व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर काढलेल्या निष्कर्षानुसार जे दिवसभरात 15 मिनिटे व्यायाम करतात त्यांचे सरासरी आयुष्य व्यायाम न करणाऱ्यांपेक्षा सुमारे 3 वर्षांनी अधिक असते. हा 15 मिनिटांचा व्यायामही एकाच वेळी केला पाहिजे असे नाही. दिवसातील वेगवेगळ्या वेळी केवळ 3-3 मिनिटे व्यायाम केला तरी त्यामुळे आरोग्य सुधारण्यास फायदा होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या पुस्तकात मी मुलांचा सांभाळ एकटीने करणाऱ्या आणि एकाच वेळी खूप जबाबदाऱ्या असलेल्या जुली नावाच्या माझ्या एका क्लायंटबद्दल लिहिले आहे. जुलीला निरोगी व तंदुरुस्त राहण्याची इच्छा होती, तरी तिच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून व्यायामासाठी स्वतंत्र वेळ काढणे तिला कठीण जात होते. कायझेनमुळे तिच्यासाठी व्यायाम करणे इतके सोपे होऊन गेले की आपण यामध्ये अयशस्वी होऊच शकत नाही अशी तिची खात्री पटली. कायझेनचा स्पष्टपणे दिसू शकणारा हा प्रत्यक्ष परिणाम आहे. मिथक 3. कायझेन संत पद्धती आहे. परिवर्तन वेगवान आहे. परिवर्तनाच्या हव्यासाचे आणि त्यापायी भोगाव्या लागलेल्या परिणामांचे सर्वात लक्षणीय उदाहरण म्हणून टोयोटा या कंपनीकडे पाहता येईल. ही कंपनी कायझेनला आपल्या कार्यपद्धतीचा आत्मा मानते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात टोयोटाने दर्जेदार वाहन उत्पादनाचा आदर्श जगापुढे ठेवला आहे असे इतिहास सांगतो. ग्राहक टोयोटाच्या कार या स्टाईल किंवा प्रतिष्ठेसाठी नव्हे तर त्यांच्या अद्वितीय विश्वासार्हतेसाठी खरेदी करतात. परंतु केवळ सर्वोत्तम दर्जाच्या आणि सर्वात किफायतशीर कारचे उत्पादन करणे पुरेसे नाही, तर आपल्याला जगातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी व्हायची आहे असा निर्णय टोयोटाच्या व्यवस्थापनाने 2002 साली घेतला. कंपनी लवकरच त्यामध्ये यशस्वीही ठरली. कंपनीने वेगाने नव्या कारखान्यांची उभारणी केली आणि केवळ 6 वर्षांमध्ये कंपनीच्या वाहन उत्पादन क्षमतेत तब्बल 30 लाखांची भर पडली. परंतु या वाढीची खूप मोठी किंमत कंपनीला मोजावी लागली. वाढलेल्या उत्पादनामुळे कंपनीच्या पुरवठदारांना टोयोटाला अपेक्षित असलेला दर्जा टिकवता आला नाही. त्याचप्रमाणे टोयोटाच्या नव्या कारखान्यांमध्ये कायझेन संस्कृती रुजू शकली नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून टोयोटाला विकली गेलेली तब्बल 90 लाखांहून अधिक वाहने परत मागवावी लागली. त्यामुळे कंपनीने बाजारपेठेत कष्टाने कमावलेली प्रतिमा मलिन झाली. कंपनीवर ओढवलेले हे संकट जगजाहीर होण्यापूर्वी कंपनीने दिलेल्या एका मेमोतील काही अंश. आपण जगभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसोबत खूप कमी काळामध्ये सर्वाधिक कार्सचे उत्पादन केले आहे. याच गतीने आपण वाढत राहिलो तर कायझेनच्या शिस्तीचे पालन करण्याची आपली क्षमता नाहीशी होण्याची भीती आहे. तेरुओ सुझुकी, सरव्यवस्थापक, मनुष्यबळ विकास विभाग. कायझेनला हद्दपार केल्यामुळे आपण आपल्या मूलभूत तत्वापासूनच दूर होत असल्याची जाणीव
टोयोटाला वेळेत झाली. या संकटानंतर टोयोटाने आपल्या उत्पादनाचा वेग जाणीवपूर्वक कमी केला. दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेतील स्थानिक व्यवस्थापकांकडे अधिक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आणि नव्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या कायझेन संस्कृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. टोयोटाने पुन्हा आपले लक्ष उत्पादन संख्येवरून दर्जावर केंद्रित केले आणि वाहनातील त्रुटी उत्पादन प्रक्रियेच्या प्राथमिक अवस्थेतच सहजरित्या दूर केल्या जातील याची दक्षता घेतली. यामुळे टोयोटाला दर्जेदार वाहन उत्पादक कंपनी म्हणून आपली प्रतिमा पुन्हा प्रस्थापित करता आली. टोयोटा कंपनीची ही कहाणी म्हणजे कायझेनने लावलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर टिकतात आणि एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला पचवायला जड जातील अशी बदलांची मोठी पावले उचलल्यास भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या वेदनादायी परिणामांपासून बचाव करण्यासाठी कायझेनच मदत करते याचे उत्तम उदाहरण आहे. कायझेनची आध्यात्मिक बाजू. या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा प्रवास सुरू होण्यापूर्वी आणि कायझेनची क्षमता व शक्यतांचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यापूर्वी मी तुमचे लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधू इच्छितो, आध्यात्मिकतेकडे. मला अध्यात्म म्हणजे केवळ ईश्वरावरील श्रद्धा एवढेच म्हणायची नाही. अध्यात्माचा अर्थ येथे आपल्या उद्देशांची जाणीव आणि परिपूर्णतेची भावना असा आहे. कायझेन ही सवयींमध्ये बदल घडून वा प्रयत्नांचे प्रमाण वाढवून यशस्वीतेपर्यंत पोहोचण्याची जशी पद्धत आहे त्यापेक्षा अधिक ते एक तत्वज्ञान किंवा धारणा आहे. सेवा आणि कृतज्ञता आत्म्याच्या किंवा मानवी जीवनाच्या उद्दिष्टांचे दोन महत्त्वाचे घटक आहेत, ज्यामध्ये कायझेन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. UCL बास्केटबॉल संघाचे महान प्रशिक्षक जॉन उडन म्हणतात, तुम्हाला जो कधीच परतफेड करू शकणार नाही अशा व्यक्तीसाठी जोवर दररोज तुम्ही काही करत नाही तोवर तुमचा तो दिवस सार्थकी लागत नाही. इतर काही महान व्यक्तींनीही सेवाभाव या महत्त्वाच्या घटकाविषयी आपले विचार मांडले आहेत. आयुष्यातील सर्वाधिक सातत्यपूर्ण आणि तातडीचा प्रश्न म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय केले. मार्टिन लुथर किंग ज्युनियर. तुम्हाला भेटलेली प्रत्येक व्यक्ती अधिक चांगली व आनंदी झाल्याशिवाय परतणार नाही याची दक्षता घ्या. मदर तेरेसा. ज्या कायझेन पद्धती व्यावसायिक उपयोजनासाठी वापरल्या जातात त्यांच्यामध्येही सेवा हा महत्त्वाचा घटक आहे. कायझेन संस्कृतीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज उत्पादनात सुधारणा करण्याचे, वस्तूची किंमत कमी करण्याचे, दर्जा वाढवण्याचे आणि नेहमीच, मी पुन्हा सांगतो नेहमीच, ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याचे मार्ग शोधण्यास सांगितले जाते. ॲमेझॉन, स्टारबक्स आणि साऊथवेस्ट एअरलाइन्स सारखे यशस्वी उद्योग समूह नेहमी स्वतःला सेवेकरी मानतात. साऊथवेस्ट एअरलाइन्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी कॉलिन बॅरेट म्हणतात, आम्ही ग्राहक सेवा व्यवसायामध्ये आहोत आणि आम्ही ग्राहकांना हवाई वाहतूक सेवा पुरवतो. आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही पहिल्या क्रमांकाचे ग्राहक मानतो. आमचे प्रवासी दुसऱ्या क्रमांकाचे ग्राहक असून समभागधारक हे आमचे तिसऱ्या क्रमांकाचे ग्राहक आहेत. ग्राहकांना ज्यातून लाभ मिळेल असा हर एक छोटा बदल करण्याची मागणी कायझेनद्वारे केली जाते. जॉन उडन, मदर तेरेसा आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी म्हटल्याप्रमाणे दैनंदिन आयुष्यामध्ये इतरांच्या जीवनाला स्पर्श करू शकणाऱ्या छोट्या वाटा शोधायला हव्यात. तुमच्या आयुष्यातील मागील 1 किंवा 2 दिवस आणि त्यामध्ये तुमच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आठवून पहा. तुमच्यासोबत एकाच छताखाली वावरणाऱ्या, रस्त्यांवरील, इतर कारमधून प्रवास करणाऱ्या, रेस्तोरां किंवा किराणामालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहाय्य करणाऱ्या, इमारतीमध्ये चालत असताना तुम्हाला भेटणाऱ्या आणि तुमच्याशी फोनवर बोलणाऱ्या किती व्यक्तींशी तुम्ही संवाद साधला हे आठवा.
त्यांचा दिवस बदलण्यासाठी किंवा त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करू शकलो असतो याबाबत तुम्हाला 100% खात्री असेल, तर किमान एखाद दुसरी कृती तरी तुम्ही नेहमीपेक्षा वेगळी करावी लागली असती ना? या प्रश्नावर जवळपास सर्वांचेच उत्तर हो असे असेल. रस्त्यावर एखाद्या कार चालकाला तुमच्या मार्गिकेत येण्यासाठी स्वतःहून जागा दिली, विक्री केंद्रावरील कर्मचाऱ्याचे आभार मानले, अथवा केवळ कोणाकडे तरी पाहून छानसे स्मितहास्य केल्यासही तुम्ही त्याचे वातीचे आयुष्य बदलू शकता, असे मी म्हटले तर तुम्हाला ते पटेल का? निश्चितच नाही. परंतु एखादा छोटासा क्षण, एखादी छोटीशी कृती इतरांच्या आयुष्याला स्पर्श करू शकते, असा विश्वास तुम्ही बाळगला नाहीत तर विश्वास ठेवण्याचा दुसरा मार्ग तरी कोणता? आपल्या सर्वांच्याच आयुष्यात काही नाती खास असतात. अवघे आयुष्य व्यापून राहिलेल्या लोकांप्रती आपले दिवस पालटले की आपण प्रेम व आस्था व्यक्त करतो. तशाच दयाळूपणाने स्वतःचे आणि समाजाचे मन भरून टाकण्यासाठी आपल्याला कोणते मार्ग अवलंबता येतील? कृतज्ञता हा आत्म्याचा आणि मानवी जीवनाच्या उद्देशाचा अविभाज्य घटक असल्याचे मानले जाते. परंतु आपण नेमके कशाविषयी कृतज्ञ असायला हवे? परिवर्तन आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या नवीन मार्गांबद्दल, नोकरींमधील बढतींबद्दल, वस्तूंच्या मालकीबद्दल आपल्याला कृतज्ञ राहायला सांगते. मात्र कायझेन आपल्याला आरोग्यासाठी, आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वासासाठी, मित्र व सहकाऱ्यांसोबत व्यतीत करीत असलेल्या क्षणांसाठी कृतज्ञ राहायला शिकवते. प्रसिद्ध गीतकार ऑरन झेवॉन जेव्हा कर्करोगाने आजारी होते तेव्हा त्या आजारपणातून काय शिकायला मिळाले, असे डेव्हिड लेटरमन यांनी त्यांना विचारले. झेवॉन यांनी दिलेले उत्तर हा कायझेनचा वस्तुपाठ आहे. ते म्हणाले, प्रत्येक सँडविचचा पुरेपूर आनंद घ्या. सेवाभाव आणि कृतज्ञतेविषयी काही महान व्यक्तींनी काढलेले हे उद्गार वाचून तुम्ही तुमच्या कायझेन शोधाचा प्रारंभ करा. एखादे महान सत्कार्य करण्याची मला खूप इच्छा आहे, मात्र छोटे कार्यही महान सत्कार्याप्रमाणेच पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. हेलन केलर. या क्षणी अस्तित्वात असलेली शांतता आणि आनंद उपभोगण्यासाठी आपण सध्याच्या क्षणामध्ये आनंदी राहण्यास शिकले पाहिजे. थीच नाथ हान, बौद्ध जैन गुरु. यशस्वी होण्यासाठी नव्हे तर गुणवान होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. अल्बर्ट आइन्स्टाईन. माझ्याविषयी बोलताना तो खूप श्रीमंत होऊन वर्तला असे उद्गार निघण्याऐवजी तो खूप उपयोगी आयुष्य जगला असे उद्गार काढलेले मला आवडतील. बेंजामिन फ्रँकलिन. ओळख. एक छोटेसे पाऊल. व्यावसायिक उद्दिष्टे गाठवण्यासाठी आणि सर्वोत्तम दर्जा टिकवण्यासाठी गेली अनेक वर्षे जापानी कंपन्यांकडून कायझेन या सौम्य पद्धतीचा वापर करण्यात येतो. आता ही अभिजात पद्धती तुमची वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठीही तुम्हाला मदत करू शकते. मानसशास्त्र आणि बहुतांश औषधी ही प्रामुख्याने माणसे आजारी का पडतात किंवा योग्यरित्या आयुष्य का जगू शकत नाही याविषयीच्या अभ्यासाला वाहिलेली असतात. मात्र एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मला अपयशाच्या विरोधी गोष्टींनीच आकर्षित केले आहे. एखाद्या डाएट करणाऱ्या व्यक्तीने जर 10 पौंडांनी वजन घटवले व ते टिकवले तर तिने ते कसे साध्य केले हे मला जाणून घ्यायचे असते. अनेक वर्षे असमाधानकारक नात्यांचे दुःख पचवल्यावर जर एखाद्याला खरे प्रेम सापडले तर त्याने हा आनंद प्राप्त करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला याविषयी मला जिज्ञासा वाटते. एखादा उद्योग समूह 50 वर्षांहून अधिक काळ अग्रस्थानी राहत असेल तर त्या यशासाठी कोणते निर्णय कारणीभूत आहेत हे समजून घेण्यात मला स्वारस्य असते.
यामुळेच व्यावसायिक आयुष्यात मी नेहमीच दोन प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहे. माणसे यशस्वी कशी होतात? यशस्वी माणसे यश कसे टिकवतात? अर्थात, यशस्वी लोकांची संख्या जेवढी, तेवढेच यशस्वी होण्याचे मार्गही. परंतु 32 वर्षांहून अधिक काळ मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करताना मला अनेक लोकांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. माझ्या अनेक क्लायंट्सनी स्थायी बदल घडवण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळी पद्धत अवलंबल्याचे मी पाहिले आहे. त्यांनी अनेक सोप्या तत्वांचे पालन करून अक्षरशः हर तऱ्हेने त्यांची आयुष्य सुधारली आहेत. त्यांनी वजन घटवले, व्यायामाला सुरुवात केली, व्यसनांना मूठमाती दिली, अतूट नाती निर्माण केली, व्यक्तिगत व्यवस्थापन सुरू केले आणि करिअरमध्ये सुधारणा केली. तुम्ही जर स्थायी स्वरूपाचा बदल घडवण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही पुढे वाचाल अशी मला आशा आहे. ही पद्धत म्हणजे एक उघड गुपित आहे. गेली काही दशके जपानमधील उद्योग समूहांमध्ये ही पद्धत अवलंबली जात आहे. तसेच जगभरातील अनेक नागरिक दैनंदिन आयुष्यामध्ये ही पद्धत वापरत आहे. उत्कृष्टतेचे ध्येय गाठण्याचे आणि ती टिकवण्याचे हे एक नैसर्गिक आणि आकर्षक तंत्र आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकामध्येही ही पद्धत बसवणे शक्य आहे आणि या पुस्तकामध्ये ही पद्धत अवलंबण्याचे काही मार्ग मी सांगितले आहेत. परंतु तत्पूर्वी तुम्ही जुलीला भेटावे असे मला वाटते. जुली परीक्षण कक्षामध्ये बसली होती. तिची नजर जमिनीवर खिळली होती. उच्च रक्तदाब आणि थकवा या आजारांवर मदत मागण्यासाठी ती UCLA वैद्यकीय केंद्रामध्ये आली होती. परंतु तिचे प्रश्न याहून अधिक गंभीर असल्याचे तिच्या नेहमीच्या डॉक्टरांना आणि मला दिसत होते. जुलीचा घटस्फोट झाला होता आणि ती 2 मुलांची माता होती. ती काहीशी निराश आणि अतिहळवी झाली असल्याचे तिनेच मान्य केले होते. तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे कोणीच नव्हते आणि ती कशीबशी आपली नोकरी टिकवून होती. जुलीच्या दीर्घकालीन आरोग्याविषयी डॉक्टरांना आणि मला चिंता वाटत होती. तिचे वजन, जे प्रमाणापेक्षा तब्बल 30 पौंडांनी अधिक होते आणि सततच्या तणावांमुळे तिला मधुमेह, अतिताण, हृदयरोग आणि नैराश्य या आजारांनी ग्रासण्याचा धोका होता. जुलीच्या सध्याच्या जीवनपद्धतीमध्ये बदल न झाल्यास तिला अनेक आजारांच्या साखळीला सामोरे जावे लागेल हे स्पष्ट दिसत होते. जुलीला यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार किंवा औषधे देण्याऐवजी एक स्वस्त व पूर्वमान्य उपाय आम्हाला माहिती होता. तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल किंवा बातम्या पाहत असाल तर मी कशाविषयी बोलतो आहे याची तुम्हाला कल्पना असेल. व्यायाम. नियमित शारीरिक हालचालींमुळे जुलीच्या आरोग्याचे बहुतेक प्रश्न सुटणार होते. व्यायामामुळे दररोजची धावपळ करण्यासाठी तिची क्षमता वाढणार होती. तसेच तिचे मानसिक आरोग्यही सुधारणार होते. एकेकाळी मी मोठ्या उत्साहाने मोफत आणि परिणामकारक उपाय म्हणून व्यायाम करण्याचा सल्ला दिला असता. सकाळी फिरायला जा, सायकल चालव, एरोबिक्स शिक असे मी म्हणालो असतो. तुझ्या जीवनाच्या सुट्टीमध्ये व्यायाम कर किंवा व्यायामासाठी तासभर लवकर उठ. परंतु कोणत्याही परिस्थितीत तुझ्या आरोग्यासाठी आठवड्यातील किमान 5 दिवस व्यायाम चुकू नकोस असे मी सांगितले असते. परंतु जेव्हा माझे लक्ष जुलीच्या डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांकडे गेले तेव्हा मला भरून आले. आम्ही आमच्या शेकडो रुग्णांना नियमित व्यायाम करण्याचे सल्ले देतो, परंतु त्यापैकी खूप थोडे जण व्यायामाची सवय जोपासू शकतात. अनेकांना व्यायाम म्हणजे खूप वेळखाऊ, खूप दमवणारा आणि खूपच परिश्रम असलेला प्रकार वाटतो. मला वाटतं अनेकांना त्यांची आरामदायी चौकट मोडण्याची भीती वाटत असते. त्यांना स्वतःला मात्र या भीतीची जाणीव नसते. आणि इथे तर आपलं घर चालवण्यासाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी दिवसरात्र काम करणारी जुली समोर बसली होती. संध्याकाळी घरातील सोफ्यावर मिळणारी जवळपास अर्धा तासाची विश्रांती हाच तिचा एकमेव मिरवणुळा होता. तिच्या बाबतीत काय घडू शकेल याचा मी अंदाज केला. डॉक्टर जुलीला व्यायाम करण्यास सांगतील
त्यामुळे एकतर जुलीचा गैरसमज होईल, मला व्यायामासाठी वेळ कसा मिळेल, डॉक्टर मला समजूनच घेत नाहीत असे तिला वाटेल आणि त्याचवेळी तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होईल. दुसरीकडे जुलीने व्यायामाच्या सल्ल्याकडे आणखी एकदा दुर्लक्ष केल्याचे पाहून डॉक्टर वैतागेल आणि इतर युवा डॉक्टर्सप्रमाणे त्यांचा दृष्टिकोन टीकात्मक बनेल. हे वर्तुळ भेदण्यासाठी मी काय करू शकतो बरे? परिवर्तन एक अवघड चढण. जेव्हा लोकांना बदल हवा असतो त्यावेळी सामान्यतः ते प्रथम परिवर्तनाची रणनीती वापरतात. परिवर्तनाचा अर्थ हा सर्वसाधारणपणे सर्जनशील प्रक्रियेतील निर्णायक टप्पा असा घेतला जात असला तरी बिझनेस स्कूलमध्ये यश आणि बदलाशी निगडीत परिवर्तनाची जी अतिशय काटेकोर व्याख्या केली जाते त्या अर्थाने मी या ठिकाणी परिवर्तन ही संज्ञा वापरत आहे. त्या व्याख्येनुसार परिवर्तन ही समूळ बदलाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा कालावधी अतिशय कमी असतो आणि त्यामुळे परिस्थिती नाट्यमयरित्या बदलते. हे परिवर्तन वेगवान, विशाल आणि नजरेत भरणारे असते. कमीत कमी कालावधीमध्ये ते जास्तीत जास्त प्रभावी ठरते. ही संज्ञा तुम्हाला कदाचित नवी असेल, परंतु त्यामागील संकल्पनेशी तुम्ही बहुधा परिचित असाल. उद्योग जगतामधील परिवर्तनाविषयीची उदाहरणे एकतर विशिष्ट काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यासारखी खूप त्रासदायक रणनीती अथवा सकारात्मक दृष्टिकोनातून नव्या महागड्या तंत्रज्ञानासाठी केलेली मोठी गुंतवणूक अशी टोकाची असतात. वैयक्तिक बदलांसाठीही परिवर्तनाचे टोकाचे पर्याय अवलंबणे ही सुद्धा अनेकांची आवडती रणनीती आहे. जुलीने स्वतःचे वजन कमी करण्यासाठी परिवर्तनात्मक उपाययोजनांची निवड केली असती तर कदाचित तिने अनुसरण्यास कठीण असणारी एखादी व्यायाम पद्धती निवडली असती. मग या पद्धतीसाठी तिला दैनंदिन आयुष्यामध्ये खूप बदल करावे लागले असते. तिला आठवड्यातील किमान 5 दिवस अर्ध्या तासासाठी तरी आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढवावा लागला असता. तिला आपल्या संपूर्ण वेळापत्रकाची फेरआखणी करून त्यामध्ये शिस्तबद्धता आणावी लागली असती. नवी व्यायाम पद्धती अवलंबताना कदाचित सुरुवातीला तिच्या स्नायूंना इजा होऊ शकली असती. त्याचप्रमाणे तिला काही नवे कपडे आणि बूट घ्यावे लागले असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला ही कठीण पद्धती काही आठवडे किंवा महिनेसुद्धा कसोशीने पाळावी लागली असती. वैयक्तिक आयुष्यामध्ये बदलांसाठी योजली जाणारी परिवर्तनाची अन्य काही उदाहरणे पाहूया. तुम्हाला आवडीचे असणारे सर्व खाद्यपदार्थ एकाच वेळी वर्ज करण्यास सुचवणारे आहार नियमन. व्यसन सोडताना होणारे शारीरिक त्रास सोसूनही त्यावर ठाम राहणे. व्यक्तिगत कर्जातून मुक्त होण्यासाठी अतिशय साधेपणाने आयुष्य जगणे. आपल्या बिडस्तपणावर विजय मिळवण्यासाठी मुद्दाम अनोळखी सामाजिक वर्तुळामध्ये स्वतःला लोटणे. काही वेळा परिवर्तनामुळे खरंच खूप प्रभावी निकाल मिळतात. वर नमूद केलेल्या मार्गांचा अवलंब करून यशस्वीपणे आणि तातडीने बदल झाल्याची काही उदाहरणे जवळपास आपल्या सर्वांनाच आठवत असतील. एका दिवसात धूम्रपान सोडले आणि पुन्हा कधी सिगरेटला स्पर्श केला नाही यांसारखी परिवर्तनाची काही उदाहरणे तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगू शकाल. बदल घडवण्यासाठी पत्करलेल्या परिवर्तनाच्या मार्गांचे मला कौतुक वाटते, पण ते यशस्वी ठरले तरच. एका क्षणात आपले आयुष्य बदलणे हे आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागवणारे असू शकते, परंतु परिवर्तन हा बदलाचा एकमेव मार्ग आहे अशी धारणा करून घेऊन निराश झालेले अनेक लोक मी पाहिले आहेत. एखादे आव्हान किंवा समस्येकडे शक्य तोपर्यंत दुर्लक्ष करण्याची आपली वृत्ती असते आणि जेव्हा परिस्थितीमुळे नाईलाज होतो तेव्हा आपण सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. जरी मोठी झेप यशस्वीतेच्या हिरवळीवर पडली तर आपण स्वतःचे अभिनंदन करतो आणि तसे ते करणेही योग्य आहे. परंतु आपण घसरलो किंवा पडलो तर त्यामुळे होणारी निराशा आणि वेदना विखारी असते.
जरी तुम्ही खूप शिस्तप्रिय आणि यशस्वी असाल, तरी मी पैंज लावायला तयार आहे की परिवर्तनासाठी प्रयत्न करताना तुम्हाला कधी ना कधी अपयश आले असेलच. मग ते झपाट्याने केलेले आहारनियमन असो किंवा एखादे प्रेमळ नाते सुधारण्यासाठी पॅरिसच्या सहलीसारखे योजलेले महागडे उपाय असोत. परिवर्तनाबाबत सर्वात मोठी समस्या हीच आहे. बऱ्याचदा थोड्या काळासाठी यश तुमच्या हाती लागते, परंतु सुरुवातीचा उत्साह ओसरल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या जुन्या मार्गांकडे वळता. एकाएकी झालेले बदल हे एखादा अवघड डोंगर चढण्यासारखे आहे. त्यामध्ये एकतर शिखरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तुम्हाला धाप लागते किंवा यापुढे घ्याव्या लागणाऱ्या परिश्रमांची यादी पाहून तुम्ही ज्या वेगाने सुरुवात केली त्यापेक्षा अधिक वेगाने प्रयत्न करणे सोडून देता. परंतु परिवर्तनाला एक पर्यायही आहे. हा मार्ग पूर्णतः वेगळा आहे. यामध्ये तुमच्या डोंगराची चढण इतकी सौम्य असते की तुम्हाला ती चढत असल्याचे जाणवतही नाही. या मार्गात बदल करणे ही शक्य असून तो पादाक्रांत करणे सोपे आहे आणि त्यासाठी तुम्ही एका वेळी केवळ एकच पाऊल उचलणेही पुरेसे असते. कायझेनमध्ये स्वागत. बदलासाठी अवलंबता येणाऱ्या या पर्यायी पद्धतीला कायझेन असे म्हणतात. कायझेनचा सारांश सर्वश्रुत असलेल्या पुढील उक्तीमध्ये जोरकसपणे मांडण्यात आला आहे. हजारो मैलांचा प्रवास एका पावलापासूनच सुरू होतो. लाओ झू. कायझेन हे नाव परदेशी वाटत असले तरी सातत्यपूर्ण सुधारणेसाठी छोटी छोटी पावले उचलण्याची अशा प्रकारची पद्धती सर्वप्रथम अमेरिकेमध्ये मंदीच्या काळात पद्धतशीरपणे वापरण्यात आली होती. जेव्हा जर्मनीच्या नाझी फौजांकडून 1940 मध्ये फ्रान्सचा पाडाव झाला, त्यावेळी दोन राष्ट्रांना तातडीने युद्धसामग्री पुरवली पाहिजे याची जाणीव अमेरिकन नेत्यांना झाली. त्याचप्रमाणे लवकरच अमेरिकन फौजांनाही युद्धासाठी देशाबाहेर जावे लागेल व त्यांना स्वतःची रणगाडी, शस्त्रास्त्रे व इतर युद्धसामग्री लागेल हे सुद्धा अमेरिकन नेत्यांना समजले. यासाठी अमेरिकेतील युद्धसामग्री उत्पादकांनी तातडीने व मोठ्या प्रमाणावर दर्जेदार साहित्य उत्पादित करण्याची गरज निर्माण झाली. अमेरिकेच्या अनेक कारखान्यांमधील कुशल पर्यवेक्षक अमेरिकन फौजांमध्ये दाखल झाल्याने युद्धाची तयारी करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे हे आव्हान अधिकच गंभीर बनले. वेळेच्या आणि मनुष्यबळाच्या या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अमेरिकन सरकारने ट्रेनिंग विथिन इंडस्ट्रीज TWI म्हणजेच उद्योगांतर्गत प्रशिक्षण हा व्यवस्थापन अभ्यासक्रम अमेरिकेतील सर्व उद्योग समूहांमध्ये सुरू केला. यापैकी एका अभ्यासक्रमांमध्ये नंतरच्या काळात कायझेन म्हणून ओळखल्या गेलेल्या पद्धतीची बीजे होती. अपेक्षित निकालांसाठी एखादा संपूर्ण परिवर्तनाच्या मार्गाने जाण्यापेक्षा TWI अभ्यासक्रमाने व्यवस्थापकांना सातत्यपूर्ण सुधारणेच्या नाविन्यपूर्ण मार्गाने जाण्यास उद्युत केले. अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शिकेमध्ये पर्यवेक्षकांना सुधारता येऊ शकतील अशा 100 गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याने आवाहन केले होते. संपूर्ण विभागाचा आराखडा बदलण्याची योजना तयार करू नका किंवा मोठ्या प्रमाणावर नवी साधनसामग्री बसवण्याबाबतही विचार करू नका. मोठ्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ उपलब्ध नाही. त्याऐवजी उपलब्ध साधनसामग्री व सध्याचे काम यामध्ये कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील याचाच विचार करा, असे मार्गदर्शिकेमध्ये म्हटले होते. त्या काळामध्ये डॉक्टर एडवर्ड डेमिंग हे सातत्यपूर्ण सुधारणेचे सर्वात मोठे पुरस्कर्ते होते. डेमिंग हे संख्याशास्त्रज्ञ होते आणि युद्धसामग्री बनवणाऱ्या अमेरिकन उद्योजकांना दर्जा नियमनासाठी मदत करणाऱ्या गटासोबत ते काम करत होते. सुधारणेच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला सहभागी करून घेण्याच्या सूचना डॉक्टर डेमिंग यांनी व्यवस्थापकांना दिल्या. वेळेचे दडपण असल्याने अभिजनवाद आणि अहममान्यता हे गुण न परवडणारे होते. अत्यंत खालच्या पातळीवर काम करणाऱ्यांपासून ते सर्वोच्च पदांवरील व्यक्तीपर्यंत सर्वांनाच उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम उत्पादन करण्यासाठी छोटे छोटे पर्याय सुचवण्यास प्रोत्साहन देण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी उत्पादकता सुधारण्यासाठी सल्ले द्यावेत आणि अधिकाऱ्यांनी या सल्ल्यांचा आदरपूर्वक व गांभीर्याने विचार करावा यासाठी कारखान्याच्या प्रत्येक मजल्यावर सूचनापेट्या ठेवण्यात आल्या. सुरुवातीला प्राप्त परिस्थितीमध्ये असे तत्वज्ञान अंगीकारणे कमालीचे अपुरे आहे असे वाटले असेल. मात्र या छोट्या मार्गांनीच अमेरिकन उद्योग क्षेत्राच्या उत्पादन क्षमतेमध्ये विलक्षण गती आली. दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय होण्यात अमेरिकन युद्धसामग्रीचा दर्जा आणि त्यांच्या उत्पादनाचा वेग या दोन गोष्टींचा मोठा वाटा होता. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडी सुधारणा करता तेव्हा कालांतराने मोठ्या गोष्टी घडतात. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडेसे बदल घडवता तेव्हा कालांतराने तुम्ही संपूर्ण बदल घडवू शकता. अगदी उद्याच नाही किंवा परवाही नाही, पण एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो. मोठ्या व वेगवान सुधारणेसाठी प्रयत्न करू नका. एके दिवशी एका छोट्या सुधारणेकडे लक्ष द्या. हा एकच मार्ग आहे आणि जेव्हा छोट्या सुधारणा घडतात तेव्हा त्या टिकतातच. जॉन वूडन, महाविद्यालयीन बास्केटबॉलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक. सुधारणेसाठी छोटे मार्ग स्वीकारणाऱ्या या तत्त्वज्ञानाची ओळख जपानला दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. जनरल डग्लस मॅकआर्थर यांच्या फौजांनी त्यावेळी युद्ध जर्जर झालेल्या जपानच्या पुनर्बांधणीस सुरुवात केली होती. जर तुम्ही 20व्या शतकाच्या अखेरीस जपानच्या उद्योग समूहांनी निर्माण केलेल्या वर्चस्वाशी परिचित असाल तर तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की युद्धोत्तर काळात जपानमधील बहुतांश व्यवसाय, व्यवस्थापनातील ढिलाई आणि कर्मचाऱ्यांचे ढासळलेले मनोबल यांमुळे डबघाईला आले होते. व्यवसायांचा दर्जा उंचावण्यासाठी जपानी लोकांची कार्यक्षमता सुधारण्याची गरज असल्याचे जनरल मॅकआर्थर यांनी ओळखले. जपानच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होणे हे मॅकआर्थर यांच्या हिताचे होते, कारण जपान सक्षम झाला तरच तो फौजांना नियमित पुरवठा करू शकणार होता आणि त्यायोगे उत्तर कोरियाकडून असलेल्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करू शकणार होता. मॅकआर्थर यांनी अमेरिकन सरकारमधील बदलासाठी छोट्या छोट्या मार्गांचा अवलंब करणाऱ्या TWI तज्ज्ञांना जपानमध्ये पाचारण केले. ज्यावेळी मॅकआर्थर छोट्या पावलांचा विचार करत होते त्याचवेळी अमेरिकन हवाई दलातर्फे जवळच्या एका स्थानिक हवाई तळावर जपानी उद्योग संस्थांकरिता उत्कृष्ट व्यवस्थापन व पर्यवेक्षण कौशल्यांच्या विकासासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले होते. या वर्गाला मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम MTP म्हणजेच व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमाची रूपरेषा डॉक्टर डेमिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युद्धाच्या सुरुवातीस अमेरिकेमध्ये सुरू केलेल्या प्रशिक्षण वर्गाशी मिळतीजुळती होती. जपानमधील हजारो उद्योग व्यवस्थापकांनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली. जपानी लोकांनी हा अभ्यासक्रम आश्चर्यकरीत्या स्वीकारला. त्यांचे औद्योगिक क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते आणि पुनर्संघटन करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी सामग्री नव्हती. त्याचप्रमाणे अमेरिकेचे तंत्रज्ञान आणि त्यांचे युद्ध साहित्य सरस असल्यानेच जपानचा युद्धात पराभव झाला ही बाब जपानमधील व्यावसायिक विसरू शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी उत्पादनाबाबत अमेरिकेकडून मिळणाऱ्या धड्यांकडे बारकाईने लक्ष दिले. प्रत्येक नोकरदाराचा विचार निर्मिती क्षमता आणि सुधारणेसाठी आवश्यक साधनसंपत्ती म्हणून करणे आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून नव्या संकल्पना स्वीकारणे हे अमेरिकन लोकांप्रमाणेच जपानी लोकांसाठीही पचवायला थोडेसे जड होते. मात्र तरीही या अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांनी प्रयत्न करून पाहायचे ठरवले. हे उद्योजक, व्यवस्थापक आणि अधिकारी ज्या नागरी उद्योगांमध्ये गेले तेथे त्यांनी छोटे मार्ग स्वीकारण्याची ही शिकवण अंमलात आणली. अमेरिकेमध्ये युद्ध संपून फौजा मायदेशी परतल्यानंतर आणि उत्पादन पुन्हा पूर्वपदावर आल्यानंतर डॉक्टर डेमिंग यांनी
उत्पादन प्रक्रिया सुधारण्यासाठी सुचवलेल्या कृती योजनांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. जपानमध्ये मात्र ही संकल्पना त्यांच्या नव्याने उभ्या राहत असलेल्या व्यवसाय संस्कृतीचा भाग बनली. 1950च्या दशकाच्या अखेरीस जापानी शास्त्रज्ञ व अभियंत्यांच्या संघटनेने JUSE युद्धकाळात दर्जा नियमनाचे पुरस्कर्ते असलेल्या डॉक्टर डेमिंग यांना देशाच्या अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादन वाढवण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की अशा छोट्या मार्गांच्या आधाराने उभ्या राहिलेल्या जापानी उद्योगांनी लवकरच उत्पादकतेची अभूतपूर्व पातळी गाठली. छोट्या पावलांची ही संकल्पना तेथे एवढी यशस्वी ठरली की जापानी लोकांनी तिला कायझेन हे स्वतःचे नाव बहाल केले. धन्यवाद. मराठी ऑडिबल.